नमस्कार मैत्रिणींनो, उद्या आहे हरतालिका. हरतालिकेच्या माझ्या सर्व यूट्यूबच्या मैत्रिणींना मनपूर्वक शुभेच्छा. उद्या पूजा झाल्यानंतर आपल्याला कहाणी वाचन करावे लागते, त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. चला तर मग सुरुवात करूया कहाणी वाचनाला. श्री हरतालिकेची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झाले. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू केलं ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होत. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केली. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून इथं मी आलो. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळवली. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावली. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केला. तिथे तू माझी पिंड पार्वतीसह स्थापिली. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणाले, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केली. मैत्रिणींसह त्याचं पारणं केलं. इतक्यात तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला पळून येण्याचं कारण विचारलं. तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितली. पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीची खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवात पिंडस्थापन करावे. षोडशोपचारे त्यांची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे, देवा ब्राह्मणाचे द्वारी, गायीचे गोठे, पिंपळाच्या पारी, सुफळ संपूर्ण.